नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण कुरकुरीत असे कांदा भजी घरच्या घरी कसे बनवायचे, ते पण जसे बाहेर भेटतात तसे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 5 ते 6 चांगले कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून चांगलं कांद्याला पाणी सुटेल. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट मसाला, हळद घालून घ्यायची आहे, धणे घालून घ्यायचे आहेत, ओवा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर बेसनाचं पीठ घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने. इकडे मी पाण्याचा वापर अजिबात नाही करणार आहे. जे कांद्याला पाणी सुटलं आहे त्याच्यानेच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपले मिश्रण तयार झालेलं आहे. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. मस्तपैकी असं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये भजी सोडून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे कांदा भजी तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले कांदा भजी तयार झालेले आहेत, चांगले असे कुरकुरीत. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.